तर आज आपण आलो आहे शनी शिंगणापूर येथे. शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर म्हणजेच पूर्वी अहमदनगर असे जिल्ह्याचं नाव होतं. जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक गाव आहे. हे गाव भगवान शनिदेव यांच्या मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध आहे. गाव साईबाबांच्या शिर्डीपासून फक्त सुमारे 70 ते 75 किलोमीटर अंतरावरती आहे. फक्त 70 ते 75. चला आपण आता मध्ये जाऊ. एकदा मध्ये गेल्यावरती तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे एंट्री गेट आहे. शनी शिंगणापूर हे गाव दार नसलेले गाव म्हणून ओळखतात. म्हणजे ज्या गावाला घरांना दारच नाही आहे. अनेक पारंपरिक दरवाजे आणि कुलुपा नसतात अनेक घरांना. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की शनिदेव गावाचे रक्षण करतात. घरांना दरवाजे नाही, पण ज्यांनी चोरी केली त्यांना शिक्षा देतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. हे अंडरग्राऊंडमधून आपल्याला तिकडे जावं लागते. वरतून हायवे गेलेला आहे आणि आपल्याला मंदिराला त्या साईडला जायचं म्हणजे अंडरग्राऊंड केलेलं आहे. एकदम मस्त. बघू, तुम्हाला पुढे दाखवतो मंदिर कसं आहे काय. अनेक वर्षापूर्वी गावाजवळ ओढ्यात एक काळा दगड सापडला. त्या दगडाला स्पर्श केल्यावर रक्त वाहू लागले असे सांगितले जाते. नंतर शनिदेवाने स्वप्नात दर्शन देऊन त्या दगडाची पूजा करण्यास सांगितले. हा दगडच आजचा स्वयंभू शनिदेव असा मानला जातो. अनेक वर्षापूर्वी गावाजवळील ओढ्यात एक काळा दगड सापडला. त्या दगडाला स्पर्श केल्यावर रक्त वाहू लागले असे सांगितले जाते. नंतर शनिदेवांनी गावकऱ्यांच्या स्वप्नात येऊन दर्शन देऊन त्या दगडाची पूजा करण्यास सांगितली. हा दगडच आजचा स्वयंभू शनिदेव असा मानला जातो. हा इतिहास आहे. आता आलेलो आहे आपण. एकदम व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे भाविकांची. खूप छान असे बांधलेले आहे मंदिर एकदम व्यवस्थित. चला तर पुढे हळूहळू. तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असेल तर त्याचे काउंटर इथं आल्यानंतर उजव्या हाताला आहे. आणि तेल अभिषेक करायचा आहे ते पण काउंटर इथेच आहे. ज्यांना तेल अभिषेक करायचा त्याचा मार्ग पण इथूनच आहे. खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. हा मार्ग आहे जायचा. खूप छान. बघा तुम्ही, भाविकांसाठी खूप छान असं व्यवस्था केलेली आहे. चला तर एकदम हे बघा, इथे जे भाविक तेल अर्पण करतात, लांबून दर्शन घेणारे, ते इथं त्यांनी एकदम भारी व्यवस्था केलेली आहे. जे तिथपर्यंत नाही जाऊ शकत त्यांनी इथे तेल अर्पण करायचे असते. चला तर तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. तुम्हाला शनिदेव पण दाखवतो. ओम शनिचराय नमः. इथे पारंपरिक मूर्ती नसून सुमारे 5.5 म्हणजे 5 ते 5.5 उंच काळा असा दगड आहे. हा दगड खुल्या आकाशाखाली आहे, म्हणजे उघडा आहे, त्याच्यावर छत वगैरे काहीच नाही. हेच शनिदेवाचे स्वयंभू रूप असे मानले जाते.
बघून घ्या. तिथं एकदम छानपैकी एकदम व्यवस्था केलेली आहे. शनिवारी आणि शनी अमावस्येला लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. लाखो. शनीच्या 7.5 अडचणी आणि ग्रहदोष कमी व्हावेत म्हणून भक्त तेल अर्पण करतात आणि पूजा करतात. हे बघा वरती करताय बघा. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं असेल शनी शिंगणापूरला हे सांगतो. शिर्डीपासून फक्त साईबाबांच्या शिर्डीपासून फक्त 70 ते 75 किलोमीटर अंतरावरती शनी शिंगणापूर हे आहे. अहिल्यानगरपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावरतीच आहे. जवळचे रेल्वे स्टेशन तुम्हाला शिर्डीचे पण आहे आणि अहिल्यानगरचे पण आहे. आणि जवळचं विमानतळ तुम्हाला हे शिर्डीचं विमानतळ जवळचं राहील येण्यासाठी. विशेष म्हणजे हे मंदिर 24 तास खुले आहे भाविकांसाठी. तुम्ही 24 तासात कधी पण येऊ दर्शन घेऊ शकता. 24 तास पूर्ण टाईम मंदिर चालू असेल. कधीच मंदिर असं तुम्हाला बंद राहणार नाही. आणि शनी शिंगणापूर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि अनोख्या धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. कारण इथे श्रद्धा, परंपरा आणि शनिदेवावरील विश्वास यांचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळते. बघा आता आपण आलेलो आहे बाहेर. आणि इथे नवग्रह मंदिर याची सुद्धा स्थापना केलेली आहे. नवग्रह मंदिर हे बघा. आता तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो नवग्रहांचे. खूप छानपैकी याची स्थापना केलेली आहे. बघू शकता तुम्ही.